साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पालिकेच्या राजकारणात प्रस्थापित पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडी युती किंवा आघाडी करणार नाही, असे सूतोवाच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सोलापूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते। याला उपस्थित राहण्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर ह्या सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या। या मेळाव्याला जाण्यापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना रेखा ठाकूर ह्या बोलत होत्या। राज्यात होऊ घातलेल्या 18 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही प्रस्थापित पक्षाबरोबर आघाडी युती करणार नाही, तर ती स्वबळावर निवडणुकीत सामोरे जाणार आहे, असे सूतोवाच यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केलं। त्या पाठीमागे उद्देश असा आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या संपूर्ण ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे। याच्यामध्ये 100% जागा आम्ही लढवू आणि कुठल्याही प्रस्थापित प्रमुख पक्षांशी आम्ही युती करणार नाही, हा आमचा निर्णय आहे। आणि त्याच दृष्टिकोनामधून पक्षाची बांधणी करण्यासाठी बूथपर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी म्हणून हा संवाद समीक्षा संघटन मेळावा आहे, ज्याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणं, कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि जे कामामधल्या त्रुटी आहेत त्याबद्दलचा अहवाल घेऊन त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सुधारणा सुचवणं, असं याचं स्वरूप आहे। आणि आमची स्ट्रॅटेजी अशी आहे की वंचित बहुजन आघाडीला लोकसभा विधानसभांमध्ये प्रचंड मतदान मिळालेलं आहे आणि विशेषतः या स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे मतदारसंघ असतात त्यांच्या पॉकेटमध्ये अनेक ठिकाणी जिंकून येण्यापेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत। तर हे सर्व मतदान आमचं जे आहे या मतदानाला परत अजून संघटनात्मक कामाच्या माध्यमामधून अधिक मजबूत करणं आणि हे मतदान आपल्यासोबत घेऊन येणं ही आमची स्ट्रॅटेजी आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीमधून काही कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याचा प्रश्न उपस्थित करतात प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाले की तात्विक वैचारिक पातळी कमी असणारे कार्यकर्ते आणि नेते पक्षापासून दूर जात असल्याचा खुलासा यावेळी केला। त्याची समीक्षा आम्ही केली। याचं कारण असं की आज राजकारणामध्ये आयाराम गयारामचा जो एक बजबजात इथे केलेला आहे की निवडून येण्यासाठी बीजेपीतला माणूस राष्ट्रवादीत जातो, राष्ट्रवादीतला माणूस बीजेपीची दारं ठोठवतो आणि तिथे ते पूर्णपणे स्वतःला जिथे पाहिजे त्या प्रकारचं सेटिंग करतात। कुठेही तत्वाचा आणि विचाराचा संबंध नाही। ही एक संस्कृती आपल्या राजकारणामध्ये जी पोकाळलेली आहे त्याचा परिणाम आमच्यामधल्याही काही लोकांवरती झालेला आहे। ते लोक आयाराम गयाराम करतात, परंतु आपल्या कामासाठी जे ज्या उद्देशाने आज वंचित बहुजन आघाडी स्थापन झालेली आहे त्याला ज्यांची बांधिलकी आहे असा खूप मोठा समूह आजही। यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट बळेखान, शहराध्यक्ष नाना काळे यांच्यासह सोलापूर शहर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।